तासात पालघर, रायगड आणि ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने पाऊस पडण्याची सध्या शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आता मंत्रालय नियंत्रण कक्षाने केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुढील 3 तासात मुसळधार पाऊस पोहोचू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। पालघर, रायगड आणि ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, पुढील 3 तासात हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोणकोणत्या महत्त्वाच्या भागांचा यामध्ये समावेश आहे? गौरी, हवामान खात्याच्या अंदाजानुसार खरं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। त्यामध्ये मुंबई असेल, रायगड, रत्नागिरी, कोकण असेल, या सर्व विभागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। त्याचबरोबर अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला होता। मागील 2 दिवस म्हणजे काल आणि आज आपण पाहिलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस सर्व ठिकाणी पडत आहे। आणि आता त्याच संदर्भात अशी बातमी येते आहे की ठाणे, पालघर आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये 40 ते 45 किलोमीटर वेगाने असा मुसळधार पाऊस आणि वारा येणार आहे। आणि त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। त्याचबरोबर मंत्रालयाकडून देखील सूचना जारी करण्यात आल्या आहे। अत्यंत महत्त्वाचं काम असल्यास आपण बाहेर पडावे, अन्यथा तुम्ही घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या। आपण पाहिलं असेल तर दरवर्षी पावसाचा जो मोठा फटका आहे हा कोकण विभागाला पडत असतो। कोकणामध्ये वादळी वारे आणि पाऊस या दोन्ही एकत्र असल्याने तिकडच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आज देखील तशी शक्यता वर्तवली जात आहे। 40 ते 45 किलोमीटर वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे नक्कीच नुकसान हे होणार आहे। मात्र आपण जर एकंदरीतच पूर्ण परिसर पाहिला, ठाणे असेल, रायगड असेल किंवा पालघर असेल, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून मुसळधार पाऊस देखील सुरू आहे। आणि या पावसामुळे वाहतूक देखील विस्कळीत झालेली पाहायला भेटत आहे। त्याचबरोबर मुंबई उपनगरचा विचार केला तर मुंबई उपनगरमध्ये अंधेरी सबवे हा सकाळपासून होणाऱ्या पावसामुळे बंद करण्यात आला होता। मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या मात्र तो आता सुरळीत आहे। मात्र पाऊस हा सकाळपासून जो पडतो आहे त्याचा जर अंदाज आपण पाहिला तर या पावसामुळे संध्याकाळच्या वेळी देखील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गौरी, हो, चेतन, आपण पाहतोय पालघर, रायगड, ठाणा या भागांचा यामध्ये समावेश दिसतोय। हवामान खात्याने नेमका काय सूचना केलेल्या आहेत? हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पाऊस येणाऱ्या 2 दिवसांमध्ये पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या 2 दिवसापासून मुंबईसह इतर राज्यातील भागांमध्ये पाऊस हा पडतो आहे। मुसळधार पाऊस जरी होत असेल तरी पण अजून अतिवृष्टीचा प्रसंग कुठे आलेला नाही आहे। मात्र आता दिलेल्या अलर्टमुळे तसा प्रसंग उद्भवू शकतो, म्हणून मौसम विभाग असेल किंवा मंत्रालय असेल यांच्याकडून सतर्कतेचे इशारा म्हणून काही सूचना महत्त्वाच्या देण्यात आल्या आहे। आणि या सूचनेचं पालन हे सर्वांना करण्यासाठी सांगितलं आहे। गौरी, नक्की चेतन, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।